सांभाळ स्वतःला, काळजी घ्या. अहो आता सर्व काही तुम्हालाच बघायचं आहे. चला येते मी. सगळ्यांना फोन आणि मेसेज केलेस? हो. गायत्री मॅडम आणि मीरा मॅडम नाही? हो. मग त्या दोघी आल्या नाही अजून. येतो मॅडम. मॅडम येतो. तुम्ही मला भेटल्याशिवाय जाऊ नका. येस. अरे का रे उठलास? झोपायचं ना थोडा वेळ. अगं नको, आधीच उशीर झालाय. थोडा वेळ पडतो म्हणाला, कधी डोळा लागला कळलंच नाही. 2 दिवस नीट झोप झाली नाही ना? अरे हो, नेहा पण आली होती. हो? तिने मला उठवलं का नाही? मी म्हंटल तिला उठवते, पण म्हणाली झोपू दे, दमलाय ना खूप. काय म्हणत होती नेहा? कालपासून तुझा फोन नाही, मेसेज नाही म्हणून भेटायला आली होती. एक फोन कर ना तिला. करतो, पोलीस स्टेशनला जाऊन करतो तिला कॉल. आत्ता कर. अगं आत्ता नको, उशीर झाला, आवरून घेतो मी. पण नंतर आठवणीने कर. हो. हां, हे बघ, आवरून घे आणि पोळी भाजी खाऊन दे. हो य. पण आपण आधी प्रयत्न करूयात. मार्केटमधून पुन्हा पैसे उचलून पुन्हा सगळं सुरळीत होतंय का ते बघूयात. मिस्टर पटवर्धन, विकी गेलाय, धनंजय गेलाय, कशाला सगळं वाढवताय? त्यापेक्षा जे आहे, जेवढं आहे तेवढं घेऊयात आणि थांबूयात. नाही राणी, आपण इतक्या सहजासहजी हार नको मानूयात. बरं, पण तुम्हाला सगळं पूल करणं जमेल का? नाही म्हणजे एवढं सगळं घडतंय, त्यात तुमची प्रकृती खराब असते मिस्टर पटवर्धन. राणी, मला काहीही झालेलं नाहीये. ठीक आहे, पण आता जे काही ठरवायचंय ते मिळून ठरवूया. परस्पर निर्णय घेऊ नयेत असं मला वाटतं. माझ्यावर विश्वास ठेव. येऊ मी? काय? मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी.
मला असं वाटतं आपण आजच अजयला भेटून घेऊया. अजयला अचानक? हो, अजून किती दिवस विषय पुढे ढकलायचा आहे. आपण काही विचारत नाही आणि अजय काही बोलत नाही. हे बघ, त्याच्या आईला जरी सांगितलं ना तरी तो त्यांचं काही ऐकेलचं मला वाटत नाही. आणि हे सगळं जर असंच राहिलं ना तर पुढे सगळंच कठीण दिसतंय मला. मम्मा पण आत्ताच भेटायला हवंय का? किती दिवस थांबणार होत आपण? पण आता लोक आम्हाला विचारायला लागलेत. कुठल्याही फॅमिली फंक्शनला गेलो ना तरी तिथे तुझ्या लग्नाचा विषय निघतो. परवा लग्नाला गेलो तो तिथे तर 2 स्थळं आली होती तुझ्यासाठी चांगली. मम्मा प्लीज. हे बघ, अजय ऐकणारच नसेल ना तर तो शेवटचा पर्याय दिसतोय मला डोळ्यासमोर. म्हणून आज सविस्तर सगळं बोलायचंय त्याच्याशी. पण मम्मा मी तुला सांगितलं ना, सध्या त्याच्याकडे खूप महत्वाची केस आहे जी खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळे तो प्रचंड टेन्शन मध्ये. आणि त्यात तो हे सगळं बोलून त्याला आणखी. हे बघ नेहा, अशा केसेस त्याच्याकडे येतच राहणार. त्याचा जॉबच असा आहे की सतत काहीतरी घडत राहणार. पण म्हणून आपण थांबायचं का? हे बघ, ही केस सॉल्व्ह झाल्यावर सगळं आम्ही. अगं ती केस सॉल्व्ह होईल तेव्हा होईल, त्याचा काही भरोसा आहे का? अगं पण तो आता घरी नसेल. हे बघ, आपण एक काम करूया, आपण त्याला इकडेच बोलवून घेऊ. मी फोन करते. नाही, नको नेहा. तो घरी आला की कशी टाळाटाळ करतो पाहिलंयस ना. दिवाळीत आला होता तेव्हा काय झालं, त्यात हजारो कॉल्स येत असतात त्याचे. अजिबात नाही. तो आता जिथे असेल तिथे जाऊन मला भेटायचंय त्याला. तो आता पोलीस स्टेशन मध्ये जाणार होता. मग आपण तिकडे जायचंय का आता? काय हरकत आहे? 2 मिनिटं तुझ्याकरता वेळ काढूच शकतो ना तो. हे बघ नेहा, मी ठरवलंय. तयार हो, आपण त्याला भेटून येऊया. चल आवर. मम्मा काय ग, चल ना. ऐक ना, बोलताना प्लीज जरा काळजी घे. आधीच एकतर आईंच्या तब्येतीचं टेन्शन आहे त्याला, त्यात त्या केसचं टेन्शन. हे बघ नेहा, मला कळतंय मी काय करतेय. आता तू परत सल्ले देऊ नको. आणि हे बघ, तुला इतके दिवस दिले, तू काहीही करू शकली नाही. तू सतत अजयला पाठीशी घालत राहिली. तोही काही करायला तयार नाही. त्यामुळे आता मी बोलणार आहे आणि विश्वास ठेव, मी नीटच बोल. चल आता, चल. जा तुम्ही, होईल तुमचं काम. बोला मॅडम, काय काम आहे? अजय ठाकूर सर अजून आले नाहीयेत. आपण मी मॅडम, माझी मम्मी. ओह सॉरी. नमस्कार मॅडम, बसा ना या. कशी आहेस नेहा? मी बरी आहे. नमस्कार नेहा मॅडम. नमस्कार. अजय किती वाजेपर्यंत येईल? सर येतील थोड्याच वेळाने. 2 दिवसांनी घरी गेलेत, खूप थकलेत ते. अजयचं उत्तर येईपर्यंत तू आणि अजय भेटायचं नाही. धनंजयचा अपघात नाही तर त्याचा खून झालाय. धनंजय आणि मिस्टर पटवर्धन यांचं पार्टनरशिप डीड होतं ते कुठे? नाही पण ते मिस्टर जाधव, मला नाही म्हटलेलं आवडत नाही.